नमस्कार, DIG न्यूज मध्ये आपला स्वागत आहे। चंद्रपुरातील मोठी बातमी। महाराष्ट्रभरात आता एफतम मोबाईल ॲपद्वारे 1 कोटीपेक्षा जास्त तेलुगू भाषिक समाज जुळणार। आता समाचार विस्तारपूर्वक। दिनांक मार्च 17 रोजी तेलुगू भाषिक समाज कार्यकर्त्याची सभा संपन्न। FTM फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि विदर्भ तेलुगू भाषिक समाज संघटना चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 17 चंद्रपुरात घेण्यात आली। जगनबाबू गंजी सामाजिक कार्यकर्ते व FTMचे अध्यक्ष ठाणे, मुंबई यांचे प्रमुख मार्गदर्शनात व किशोर पोतनवार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर आनंदराव वाय अंगलवार सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर जिल्हा रमेश लिंगमपल्लीवार, संजय मिसलवार, संजय भीमनवार, नक्कलवार व विठ्ठल कुसळे, रवी पुरेडीवार इत्यादीचे उपस्थिती होते। या चर्चामध्ये शेकडो महिला पुरुषाचा समावेश होता आणि तेलुगू भाषिक समाजाचे विविध सामाजिक समस्या व उपाय यावर खुली चर्चा करून सर्वांचे विचार ऐकून त्यानुसार सामाजिक एकोपा साधून शैक्षणिक, रोजगार, कौशल्य विकास, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक विकास संदर्भातील प्रश्न व आध्यात्मिक विचारांचे कासबाबत सविस्तर मांडणी करून सदर समाजाचे सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत निर्णय फेडरेशन ऑफ तेलुगू भाषिक असोसिएशन महाराष्ट्रद्वारे घेण्याचे सदर सभेत ठरले। या तेलुगू भाषिक समाज कार्यकर्त्याची सभामध्ये महिला आणि पुरुष ज्येष्ठाचा समावेश होता। आज शेकडोच्या संख्येने चंद्रपुरात तेलुगू भाषिक एकत्र झालेत आणि जगनबाबूचे म्हणणे आहे या समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि रोजगार विषयक जे प्रश्न आहेत आणि शासन दरबारी जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, व्हॅलिडिटीचे जे प्रश्न आहे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तेलुगू भाषिक समाज एक संघ झाला पाहिजे आणि शासनाचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे। यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा जो दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांचं आम्ही भरभरून स्वागत करून त्यांच्या उद्देशांना वाचा फोडण्यासाठी इथे आम्ही जमलो आणि बहुसंख्येने लोक त्यांचे म्हणणे ऐकले। तेव्हा तेलुगू भाषिक लोकांच्या उद्धारासाठी आम्ही एक संघ होऊन हा लढा देणार आहोत। जय हिंद, जय तेलुगू। जगनबाबू गंजी, मी मुंबईहून आलो आहे। माझा जन्म मुंबईत झाला। आमचा तेलुगू आई मराठी मावशी। तेलुगू समाज महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1 कोटीपेक्षा जास्त आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे। गेल्या 2-3 वर्षात आम्ही मुंबईमध्ये, ठाणा, भिवंडी, सोलापूरमध्ये तेलुगू संघटनेमध्ये काम करून त्यांना युनिटी करण्याचा प्रयत्न चालू आहे। आता हा आमचा पहिल्यांदाच विदर्भाचा ट्रिप झाला। काल नागपूरला मीटिंग झाली, आज चंद्रपूरला आहे। चंद्रपूरमध्ये कमीत कमी 5-6 लाख तेलुगू समाज आहे। हा तेलुगू समाज खूप मोठा आहे आणि हे तेलंगणाच्या बॉर्डरच्या बाजूलाच आहे। त्यामुळे हा समाज थोडासा गरीब आहे, त्यांचे बरेच प्रश्न आहेत आणि आमचा महाराष्ट्रभर जेवढे तेलुगू समाज आहे त्यांना जोडायचा, त्याच्यासाठी आम्ही एक मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप करणार आहे। जेणे काय आम्ही आपल्या सर्वांना संपर्क करू, जॉबसाठी, मार्गदर्शनसाठी, काउन्सिलिंगसाठी आणि बिझनेस डेव्हलपमेंट, स्टार्टअपसाठी बरेच काही गोष्टी करू शकतो आणि विदेशीमध्ये आपले मुलं जातात त्यांनासुद्धा मार्गदर्शन करू आणि आपला संघटनेच्या माध्यमातून आपले प्रश्न आणि आपल्या एक दुसऱ्यांना हेल्प करून आपल्या प्रश्नांचा आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याचा हा FTMचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि याच्यासाठी चंद्रपूरचे सर्व तेलुगू समाज आज मीटिंगला आली। सर्वांचा धन्यवाद आणि या मीटिंगचा अरेंज केला अंगलवार आणि मित्रमंडळ आणि आज मीटिंगचा अध्यक्ष पोतनवार साहेब, सर्वांचा मी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा सर्वांना। जय हिंद, जय तेलुगू, जय तेलुगू। तेलुगू आई आणि मराठी मावशी हा एक स्लोगन आहे, कारण काय तेलंगणा किंवा आंध्र आमचा जन्मभूमी असला, हा महाराष्ट्र आमचा कर्मभूमी आहे। जय तेलुगू, जय महाराष्ट्र।